मुंबई के कांदिवली पश्चिम चारकोप सेक्टर 8 में मैंग्रोव क्षेत्र पर अवैध निर्माण का मामला गरमा गया है। यह आरोप विश्वास मोरे और शिवसेना के स्थानीय नेता ने लगाया है। उनका कहना है कि वर्ष 2012 से एक व्यक्ति द्वारा मैंग्रोव क्षेत्र में भराव डालकर करीब 6 पक्के कमरे बना दिए गए हैं। बताया जा रहा है कि यह जमीन माड़ा के व्यापारी संकुल के लिए आरक्षित है। इसके बावजूद यहाँ शौचालय, पानी और बिजली कनेक्शन के साथ निर्माण कार्य जारी है और अब कमरे बनाए जा रहे हैं। नेताओं ने सवाल उठाया है कि इतने वर्षों से प्रशासन ने कार्रवाई क्यों नहीं की, अनुमति किसने दी और जिम्मेदार अधिकारियों पर कब होगी कार्रवाई। मामले की तत्काल जांच और अवैध निर्माण हटाने की मांग की जा रही है। सगळं चालू असते स्थानिक नगरसेवक, आमदार, पोलीस स्टेशन हे का लक्ष, म्हाडा प्रशासन किंवा वन विभाग का लक्ष घालत नाहीत? इथे आम्ही आणून दाखवलंय, आता याच्यावर किती दिवस कारवाई करतात ते बघूया पोलीस स्टेशन। आणि याच्यानंतर आम्ही जर दाखवत असताना जर आमच्यावर जर कारवाई होत असेल किंवा पोलीस आम्हाला दबाव आणत असेल तर हे चुकीचं आहे ना, ते लोकशाहीमध्ये बसत नाहीये। आणि हे त्यांनी त्याच्यावर उद्ध्वस्त करून पूर्ण प्लॉट खाली करून देण्यात यावा अशी आम्ही विनंती करतोय। आणि हा प्लॉट आहे सेक्टर 8 आणि 9 साठी व्यापारी संकुलसाठी आहे, म्हणजे या विभागातील व्यापाऱ्यांसाठी एक ओळीटी आणि एक शॉपसाठी होता। ह्या व्यक्तीने 2012ला एक मशीन टाकली। असं करत करत त्याने भरपूर मशीन टाकले आणि नंतर रूम बांधले आहेत आणि मॅंग्रोव्ह पूर्ण त्याने भरणी करून आजही त्याने काही गाड्या आतमध्ये गेल्या आहेत, भरणी केली आजच्या तारखेला पण असे भरणी करून त्याने आता कम से कम 50 रूम बांधले आहेत त्या ठिकाणी। पण आम्हाला एकच आहे की या स्थानिकांना इथल्या सेक्टर 8 आणि 9च्या लोकांना जे म्हाडाने व्यापारी संकुल जागा दिल्या व्यापारी संकुलसाठी, तर त्यांचं ते पूर्ण व्हावं, व्यापारी संकुल पण त्यांना मिळावं आणि त्याचा लाभ ह्या लोकांना मिळावा हीच आमची अपेक्षा आहे। आणि हे जर नाही झालं तर आम्ही खरोखर आता बोलल्याप्रमाणे सेना म्हणजे असं आंदोलन करणार की रस्ता जाम करणार। आम्ही परमिशन घेऊन ते पण पोलिसांचं यायचं, कारण लोकांच्या जीवाशी आमचे संबंध आहेत। आम्ही रस्त्यावर लढाई लढतो। शासनाने, महानगरपालिका, म्हाडा आणि पोलीस विभागाने याच्या लवकर कारवाई करावी हीच आमची अपेक्षा आहे। बस ये दान बहादुर जायसवाल करके ये जो आदमी है, बहादुर जायसवाल म्हणून एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीने या ठिकाणी हळूहळू जे कंस्ट्रक्शन केलं आहे आणि त्याचं माझ्याकडे मॅप आहे म्हाडाचं। त्या म्हाडाच्या मॅपमध्ये बाकायदा ह्या बंगल्यांच्या समोरचा जी जागा आहे ती दिलेली आहे आणि त्याने खोटे पेपर बनवले आहेत। खोटे पेपर बनवून त्याने या ठिकाणी ही जागा हडप केलेली आहे। म्हणजे सर्वे नंबर 41 आहे, त्याने 42 टाकून खोटे पेपर बनवून तो म्हाडामध्ये स्टे सारखा स्टे आणतोय आणि कोर्टामध्ये लढाई चालू त्याची आहे। पण कुठल्या बेसवर लढाई करतोय तो? ही की बोरले विधानसभेचे आमदार संजय उपाध्ये जे एवढे दिवस सगळ्या स्टंटबाजी करतायत, गेले कित्येक वर्ष भाजपची इथे सत्ता आहे, म्हणजे नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, पण त्यांना बाकीच्या गोष्टी सगळ्या बोरलीमध्ये छोट्या छोट्या व्यापारी आहेत, ते फेरीवाले आहेत, त्यांना त्रास देऊन त्यांनी एवढा सगळा स्टंटबाजी केलेला आहे। पण एवढ्या वर्ष 2012 पासून त्यांचे एवढे आमदार झाले, खासदार झाले, पण त्यांना इथे वारंवार कंप्लेंट पत्रक देऊन म्हाडा, बीएमसी, पोलीस स्टेशन सगळ्यांना पत्रक दिलेले आहेत। याच्यावर कोणत्याही प्रकारे त्यांनी इकडे लक्ष दिलेलं आहे, कारवाई केली नाही। असे बरेच ठिकाणी आहेत याच्या अनधिकृत बांधकाम, 50 रूम बनवलेले आतमध्ये इथे, आणि यांनी एक छोटीशी जागा घेतली, त्या छोटीशी जागेमध्ये एक मशीन टाकलं होतं आणि ते मशीनच्या नंतर आज जवळजवळ 1 एकर जागा जमीन यांनी कब्जा केलाय। कांदळवान झाडं तोडणी केलेली आहेत आणि मँग्रोव्ह तोडलेला आहे, मँग्रोव्हची पूर्ण कत्तल करून टाकलेली आहे। आणि कालच सांगतात पत्रकारमध्ये की मँग्रोव्ह केलेला असेल आम्ही खपवून घेणार नाही असं उपाध्ये बोलतायत। आणि मग हे कसं काय त्यांच्यावर? ह्याच्यावर 8 दिवसात कारवाई नाही झाली तर आम्ही मोठं जन आंदोलन मनसे स्टाईल आणि शिवसेना दोन्ही मिळून एकत्र आम्ही ते आंदोलन मोठं जोरदार करणार। कोकमध्ये लोक परेशान आहेत पाणी बिणी सगळ्यासाठी, त्याचं इथे तरी पण त्यांना आहे ना 2ची पाण्याची लाईन दिलेली आहे, लाईट मीटर 8 मीटर दिलेले आहेत। जर वन विभागामध्ये जर एनओसी नसेल तर लाईट देत नाही, तर इथे कसं काय 8 मीटर आले? याला कोणते पुरावे जॉईन केले त्यांनी? लाईव्ह आहे ना, आता फोटो आहेत, व्हिडिओ सगळे आहेत, आम्ही काढलेत आता त्याच्यात आतमध्ये जाऊन, त्याच्यासाठीच आम्ही आलो होतो सगळं दाखवण्यासाठी।